नमस्कार, मी डॉक्टर कोमल घाटोळ, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट. आज आपण लहान मुलांच्या ब्रेन हेल्थ बद्दल चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळा पालक माझ्याकडे येतात आणि विचारतात की माझ्या मुलाचा मेंदू हेल्दी ठेवण्यासाठी मी काय केले पाहिजे, मी त्याला काय खायला देऊ, त्याला बदाम, अक्रोड, ड्रायफ्रुट्स देऊ का? तर मुलाच्या मेंदूचा विकास चांगला व्हावा, तो हेल्दी राहावा यासाठी काळजी घेण्याची सुरुवात आई गरोदर राहण्याच्या आधीपासूनच होते. म्हणूनच आई प्रेग्नेंट होण्याच्या आधीच तिचं रुटीन हेल्थ चेकअप करून घ्या. या रुटीन हेल्थ चेकअपमध्ये तिचं व्हिटॅमिन B12, फोलिक ऍसिड, हिमोग्लोबिन याचे रक्तात प्रमाण बरोबर आहे का हे चेक करा. याचे प्रमाण जर कमी असेल तर त्याच्यासाठी डॉक्टरांकडून योग्य ती ट्रीटमेंट घ्या. कारण की व्हिटॅमिन B12 हे गर्भाशयातच मुलाचा मेंदू बनण्यासाठी, त्याच्या नसा बनण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. B12च्या कमीमुळे मेंदू आणि मणक्याच्या नसा व्यवस्थित बनत नाही, त्यामुळे बाळाला कधी कधी मेनिंगोमायलोसिल होते, म्हणजेच मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही आणि पाठीच्या नसा मणक्यातून उघड्या पडतात. तसेच गर्भावस्थेत आईची टॉर्च इन्फेक्शन्स आणि इतर काही इन्फेक्शन्स आहेत का यासाठी ब्लड टेस्ट करा. कारण हे आजार असतील तर मुलाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. आईला हे इन्फेक्शन्स प्राण्यांच्या सहवासात असले तरीही होऊ शकतात. जसे की घरी कुत्रा असेल, मांजर असेल तर हे इन्फेक्शन्स आईला होऊ शकतात. त्यामुळे गर्भावस्थेत आईला या प्राण्यांपासून दूर ठेवा. तसेच गर्भावस्थेत आईने पाणी पिण्याचे प्रमाण जास्त ठेवा. यामुळे युरिनरी इन्फेक्शन्स होण्याचा धोका कमी होतो. युरिनरी इन्फेक्शन झाल्यामुळे कधी कधी आईला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते, म्हणजेच 9 महिने पूर्ण न होता आधीच डिलिव्हरी होण्याचा धोका असतो. गर्भावस्थेत असताना आईला कुठलाही मानसिक ताण नसला पाहिजे. मानसिक ताण असेल तर त्याचा बाळाच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे आईचा स्ट्रेस कमी करण्यासाठी गर्भावस्थेत गर्भसंस्कार करावे, चांगली पुस्तके वाचावे आणि काही रिलॅक्सेशन टेक्निक्स फॉलो करा, जसे प्राणायाम करणे, ध्यान करणे. यामुळे आईचा स्ट्रेस कमी होतो आणि मुलाच्या मेंदूची वाढ चांगली होते. तसेच डिलिव्हरीपर्यंत डॉक्टरांचा रेग्युलर फॉलोअप ठेवा. गर्भावस्थेत आईच्या कमीत कमी 3 सोनोग्राफी डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. तसेच आईला 6वा महिना लागण्याआधीच बाळाचा एक स्पेशल सोनोग्राफी स्कॅन, ज्याला आपण ॲनामोली स्कॅन म्हणतो, तो काढा. यामुळे बाळाचे सर्व अवयव आणि मेंदू व्यवस्थित बनला आहे की नाही हे आपल्याला कळते. या ॲनामोली स्कॅनमध्ये काही बिघाड असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती ट्रीटमेंट करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिलिव्हरी होताना तिथे बालरोग तज्ज्ञ उपस्थित असावे. जन्मानंतर जर बाळ लगेच रडलं नाही किंवा बाळाने गर्भाशयात शी केली किंवा बाळ कमी वजनाचं झालं, 9 महिने पूर्ण न होता तो आधीच प्रीमॅच्युअर बर्थ झाला, तर अशा मुलांना मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन इजा होऊ शकते. अशा वेळी डिलिव्हरी होत असताना जर बालरोग तज्ज्ञ तिथे उपस्थित असतील तर योग्य वेळी ते काही ट्रीटमेंट करू शकतात. त्यामुळे मेंदूला होणारी इजा आपण टाळू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर त्याला वेळोवेळी व्यवस्थित दूध पाजले गेले पाहिजे. जन्म झाल्यानंतर बाळाला दर 2 ते 3 तासांनी दूध देण्याची गरज असते. विशेषतः ज्या मुलांचे वजन कमी आहे त्यांना दूध देण्यास जर वेळ झाला तर त्यांची रक्तातील साखर कमी होऊ शकते आणि रक्तात जर साखर कमी झाली तर या बाळांच्या मेंदूला इजा होते आणि पुढे जाऊन अशा मुलांना इपिलेप्सी म्हणजे फिट येणे किंवा झटके येणे आणि मेंदूचा विकास कमी राहणे म्हणजे सेरेब्रल पाल्सी होण्याचाही धोका असतो. हा धोका पहिल्या 3 ते 5 दिवसांमध्ये जास्त असतो. त्यामुळे जन्मानंतर पहिल्या 5 दिवसात बाळाला दूध व्यवस्थित जात आहे की नाही याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांचे वॅक्सिनेशन किंवा लसीकरण. बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण पूर्ण करा. बाळाला पहिल्या 2 वर्षात मेंदूमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. जर मुलाला मेंदूमध्ये इन्फेक्शन झाले तर काही जंतू असे असतात जे मेंदूमध्ये कायमस्वरूपी इजा करतात. त्यामुळे मुलाच्या मेंदूचा विकास मागे पडू शकतो आणि पुढे जाऊन मुलाला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स होऊ शकतात. म्हणून या मुलांना या 3 वॅक्सिन जरूर दिल्या पाहिजे. पहिली म्हणजे जॅपनीज एन्सेफलायटिस वॅक्सिन, दुसरी म्हणजे न्यूमोकोकल वॅक्सिन आणि तिसरी म्हणजे मेनिंगोकोकल वॅक्सिन. हे 3ही जंतू मेंदूमध्ये इन्फेक्शन करून मेंदूमध्ये कायमस्वरूपी इजा करू शकतात आणि हे इन्फेक्शन एवढे सिरियस असते की कधी कधी बाळाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर बाळाला हे वॅक्सिन किंवा लसीकरण दिलेले असेल तर मुलाला हे आजार होण्याचा धोका टळतो. 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खेळ खेळणे. मुलांमध्ये खेळ हा फक्त मनोरंजनासाठी नाही तर त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा असतो. हा खेळ म्हणजे आपण मोबाईल मधल्या गेमची गोष्ट करत नाहीये, तर मैदानी खेळाबद्दल आपण बोलत आहे. खेळ खेळल्याने मेंदूचा विकास कसा होतो याबद्दल आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे. पण थोडक्यात सांगायचे झाले तर खेळ खेळल्यामुळे मुलांची मेंदूची रचना मजबूत होते, मेंदूमध्ये नवीन नवीन न्यूरोनल कनेक्शन्स बनतात. तसेच खेळामुळे मुलांची एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग स्किल म्हणजेच एखाद्या कामाची अंमलबजावणी कसे करायची ही स्किल डेव्हलप होते. खेळामुळे मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे जो मेंदूचा पुढचा भाग आहे, जो भाग जीवनातले वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी गरजेचा असतो, तो डेव्हलप होतो. त्याचा सामाजिक आणि मानसिक विकास होतो
तसेच मुलामध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि समस्या सोडवण्याची शक्ती सुद्धा वाढते. मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी 6वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुलांमध्ये मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करणे. आजकाल मुलांचा मोबाईल आणि टीव्हीचा वापर खूप वाढला आहे. ते तासनतास मोबाईल किंवा कार्टून बघत राहतात किंवा गेम्स खेळत राहतात. पण या स्क्रीन टाइमचा आणि मोबाईल टीव्ही बघण्याचा मेंदूच्या विकासावर खूप परिणाम होत आहे. आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची स्मरणशक्ती कमी होत आहे. ती मुलं छोट्या छोट्या गोष्टींवर चिडत आहे. त्यांची सहनशीलता कमी झाली आहे. हा मोबाईल एवढा ॲडिक्टिंग का आहे? तर जेव्हा आपण मोबाईल पाहतो किंवा रील स्क्रोल करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचे एक केमिकल सिक्रेट होते. याला आपण हॅपी हॉर्मोन असे म्हणतो. हे सिक्रेट झाल्यावर आपल्याला खूप आनंद होतो, आपल्याला मनोरंजन होते. त्यामुळे मुलांना मोबाईलचे ॲडिक्शन लागते. आता या मोबाईलच्या ॲडिक्शन समोर त्यांना दुसऱ्यांसोबत बोलणे, संवाद साधणे, बाहेर जाऊन खेळणे हे कमी मनोरंजनाचे वाटते. त्यामुळे मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी, चिडचिडेपणा, ॲग्रेसिव्ह बिहेवियर, डिप्रेशन, अँझायटी या मानसिक रोगांचे प्रमाणही वाढत चालले आहे. आजकाल मूल अगदी लहान असल्यापासून म्हणजे 1 वर्षाच्या आतल्या मुलाला सुद्धा आपण मोबाईल दाखवतो. वयाच्या 2 वर्षाच्या आत मुलाला जर मोबाईलचे एक्सपोजर असेल तर अशा मुलांना स्पीच डिले होतो. म्हणजेच ही मुलं उशिरा बोलतात, स्वमग्न होतात, स्वतःतच राहतात, त्यांचा दुसऱ्यांमध्ये इंटरेस्ट राहत नाही आणि पुढे जाऊन हळूहळू या मुलांमध्ये ऑटिझम होण्याचा धोका असतो. यामुळे माझे मूल मोबाईलवरून ABCD शिकत आहे, गाणी शिकत आहे याचं कौतुक न करता त्यांचा मोबाईलचा स्क्रीन टाइम पालकांनी आजकाल कॉन्शियसली कमी करणे गरजेचे आहे. आता आपण पाहूयात की मुलाच्या मेंदूच्या वाढीसाठी त्यांचा आहार कसा असला पाहिजे. मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी काय खावे यापेक्षा काय खाऊ नये हे जास्त महत्त्वाचे आहे. आजकाल जंक फूड, मैद्याने बनलेले पदार्थ, गोड पदार्थ यांचे प्रमाण आपल्या आहारामध्ये खूप वाढले आहे. आजकाल सुपर शॉपिंगमध्ये आपण जातो, महिन्याभराचा किराणा घरी घेऊन येतो. त्यासोबतच मॅगी, चिप्स, कुरकुरे, चॉकलेट, बिस्किट हे आपल्या घरी नेहमी अवेलेबल असते. घरामध्ये मुलांना जर हे पदार्थ समोर दिसले की त्यांची जेवण्याची इच्छा होत नाही आणि मुलं दररोज हेच पदार्थ खाण्याचा हट्ट धरतात. तसेच मुलांचे बाहेर पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, चॉकलेट, ज्यूस हे गोड पदार्थ खाण्याचे प्रमाणही आजकाल खूप वाढले आहे. हे मैद्याचे आणि गोड पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात इन्स्टंटली शुगर रिलीज होते आणि त्याचा परिणाम मेंदूच्या एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर होतो. यामुळे मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी वाढते, त्यांचं अटेन्शन कमी होतं, म्हणजेच एका ठिकाणी त्यांचा फोकस लागण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कधी कधी या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, त्यांना अभ्यास लवकर लक्षात राहत नाही. तसेच ही मुलं खूप हट्टी आणि रागीट बनतात. त्यामुळे या पदार्थांचं आहारामध्ये खूप कमी प्रमाण असलं पाहिजे. मुलांना हे पदार्थ द्यायचेच असतील तर महिन्यातून 1 ते 2 दिवस ठरवून फक्त त्याच दिवशी हे पदार्थ मिळतील असा एक रूल बनवा आणि शक्य तेवढं हे पदार्थ घरी आणू नका. त्यामुळे आपोआप त्यांचं आहारामधलं प्रमाण कमी होतं. आता आपण वळूयात सगळ्यात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकडे आणि तो म्हणजे मेंदूच्या विकासासाठी आहारामध्ये कोणते पदार्थ आपण घेतले पाहिजे. मेंदूच्या वाढीसाठी आपल्या दररोजच्या जेवणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, DHA, व्हिटॅमिन B12, झिंक, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असणं खूप गरजेचे आहे. मोठ्या मुलांमध्ये आहारामध्ये DHA आणि ओमेगा 3 असलेले पदार्थ जसे मासे, अक्रोड, फ्लाक्ससीड, चिया सीड यांचा समावेश करा. आहारामध्ये लोह म्हणजेच आयर्न हे ज्या पदार्थांमध्ये आहे अशा पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करा. हे प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्या, डाळी, नॉन व्हेजिटेरियन फूड म्हणजेच चिकन, मटण, अंडे यामध्ये जास्त प्रमाणात असते. अँटीऑक्सिडंटसाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा. सगळ्याच फळांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, पण स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी या फळांमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं. व्हिटॅमिन B12 हे मेंदूच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आणि कार्यशीलतेसाठी खूप महत्त्वाचे आहे. नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये व्हिटॅमिन B12 चे प्रमाण जास्त असते, जसे की फिश, चिकन किंवा मटण. अंड्याच्या पिवळ्या भागातही व्हिटॅमिन B12 अधिक प्रमाणात असते. व्हेजिटेरियन फूडमध्ये मोड आलेले कडधान्य, आंबवलेले पदार्थ जसे डोसा, इडली, दही आणि दुधाचे सर्व पदार्थ तसेच हिरव्या पालेभाज्या या पदार्थांमधून आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळते. या सर्व पदार्थांचा आहारामध्ये नक्की समावेश करा.